नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याचे बाण करतो. या घटना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घडून येतात. यासाठी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भांडणे आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु हे भांडणे टाळण्यासाठी यावर कायदेशीर उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व गोष्टी ह्या भांडणे करूनच होत नाही, तर यासाठी कायदेशीर उपाय सुद्धा आहेत आणि तेही कायदेशीर उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओ पूर्ण पाहूया. तुमच्या असणाऱ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करेन. आता बाण करणे म्हणजे एक प्रकारचे त्या ठिकाणी दुसऱ्या शेतकऱ्याने आपल्या शेतीवर केलेले अतिक्रमणच होय. म्हणजे त्या ठिकाणी बाण मागे पुढे करणे, तसेच शेतीच्या असलेल्या सीमा बदलवणे, अशा पद्धतीचे कामे एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये करतो. सगळ्यात मोठा एक सल्ला मी त्या ठिकाणी देणार आहे की यामध्ये कोणतेही भांडण त्या ठिकाणी तुम्ही करू नका. यामुळे काय होईल की तुमच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात जर तुम्ही भांडण केलं, किंवा मारामारी किंवा धमक्या देणे हे त्या ठिकाणी प्रामुख्याने टाळा. या केसमध्ये त्या ठिकाणी सर्वप्रथम काय करा तर सगळ्यात पहिले त्या ठिकाणी तुमचा सातबारा काढा, तुमचा असणारा आठ काढा, तुमच्या असणाऱ्या फेरफार नोंदी काढा, गाव नकाशा काढा. गाव नकाशा तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख वेबसाईटवरून सुद्धा मिळून जातो. तसेच जुनी मोजणी झाली आहे का ते सुद्धा पाहून घ्या. आणि ह्या सर्व गोष्टी होऊन सुद्धा वाद सुटत नसेल तर एक महत्वाचं काम करा, महसूल विभागाकडे त्या ठिकाणी मोजणीचा अर्ज द्या. भूमी अभिलेख कार्यालयाकडून तुमच्या शेतीची त्या ठिकाणी मोजणी होईल आणि सरकारी मोजणीचा अहवाल हा मुख्य पुरावा त्या ठिकाणी तुमच्यासाठी ठरू शकतो. मोजणी झाल्यानंतर जर दावा सिद्ध होत असेल तर त्या ठिकाणी तक्रार अर्ज संबंधित महसूल अधिकाऱ्याकडे द्या, किंवा तुम्ही त्या ठिकाणी दिवाणी न्यायालयात जाऊन त्या ठिकाणी दावा सुद्धा दाखल करू शकता. महसूल अधिकाऱ्याकडे किंवा तहसील ऑफिसकडे कशा पद्धतीने अर्ज करायचा याचा नमुना सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, किंवा इथे दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवर त्या ठिकाणी देऊन देईल. आणि या सगळ्या प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार तर त्या ठिकाणी तुम्हाला सातबारा लागतो, एक आठवं लागतो, त्या ठिकाणी जमीन मोजणीचा अहवाल, गाव नकाशा लागतो, आणि तुमच्याकडे जर काही व्हिडिओ फुटेज असतील पुरावा म्हणून तर त्या ठिकाणी ते लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर साक्षीदार असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आणि जाता जाता सुद्धा मी तुम्हाला तेच सांगेल की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धमकी देऊ नका, कोणत्याही प्रकारचे भांडण करू नका. तुमचे वाद हे कायदेशीररित्या त्या ठिकाणी 100% सुटतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतर गरजू व्यक्तीपर्यंत सुद्धा शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.